नमस्कार. अन्नपूर्णेच्या वात्सल्य कुणाच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत करडईची अतिशय पौष्टिक आणि चविष्ट भाजी. तर पाहूयात करडईची पातळ म्हणजेच हाटीव भाजी कशी करायची. चला तर मग पाहूया याची कृती. करडईच्या भाजीसाठी आपण इथे एक पेंडी करडई व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. 5 ते 6 आमसुलं मी इथे थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत. डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ, बेसन. फोडणीसाठी आपल्याला इथे लसूण घेतलाय, तो बारीक चिरून घेतलाय. हरभरा डाळ थोडीशी, शेंगादाणे, मोहरी, हिंग, हळद, तिखट, थोडासा मसाला, साखर, तेल, पाणी आणि मीठ. सगळ्यात आधी आपल्याला करडईची भाजी शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे गॅसवर. आपली जी भाजी आपण चिरून घेतलेली ती आपण कढईमध्ये टाकणार आहोत. यात आपण शेंगादाणे भरपूर घेणार आहे मी, कारण आम्हाला खूप आवडतात भाजीमध्ये या शेंगादाणे. हरभऱ्याची डाळ घेतलीये, एक साधारण 2 चमचे मी अंदाजे घेतलीये. आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर ही भाजी व्यवस्थित बुडेल इतपत आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचंय. आता याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत. बघूयात भाजी शिजली आहे का. 10 ते 15 मिनिटं झाली आहेत आणि आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे. आता आपण काय करूयात, एका अशा भांड्यामध्ये ही आपण भाजी काढून घेऊयात. थोडं शक्यतो त्यातलं पाणी कमी घ्यायचं आणि भाजी घ्यायची फक्त. आता ही भाजी आपण काढून घेतलेली, अगदी थोडस पाणी आपण याच्यात ठेवलंय. तीन चमचे आपण डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित भाजी सोबत मिक्स करून घ्यायचं आणि आपली भाजी थोडीशी हटून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे, साधारण 1.5 चमचा. याच्यातच चवीपुरतं तिखट, तुम्हाला जसं तिखट आवडतं कमी जास्त त्यानुसार तुम्ही घालू शकता. मी तिखट सुद्धा साधारण 1.5 ते 1.25 चमचे घालून घेतलेला आहे. अगदी थोडासा मसाला घ्यायचा आहे आपल्याला, एक साधारण अर्धा चमचा तुम्ही म्हणू शकता. छोटा 1 चमचा मी घातलेला आहे. चवीपुरती साखर घालायची, साधारण छोटा 1 चमचा. आणि आता हे सगळं आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घालून घेणार आहोत. साधारणतः 1 चमचाभर तेल घेतलंय. तेल तापलंय तर यात आपण सगळ्यात आधी मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये हिंग घालायचा, थोडीशी हळद आणि आपण जी भाजी हटून घेतली होती ती सगळी भाजी यात घालायची. छान मिक्स करून घ्यायची फोडणी आपल्याला भाजीमध्ये.
आता आपण मगाशी भाजी शिजवताना जे पाणी राहिलेलं होतं त्यातलं जितकं तुम्हाला पातळ हवं आहे तितकं पाणी मी याच्यात ऍड करते. मिक्स करून घ्यायचं छान. ही जी आपण सोलं भिजत घातलेली होती ती सोलं मी याच्यात घालून घेते पाण्यासकट. आणि परत ही भाजी आपल्याला झाकण ठेवायचं आणि 3-4 वाफा काढून घ्यायची. आपली भाजी छान झालेली आहे, व्यवस्थित शिजली आहे आणि एवढी कन्सिस्टन्सी आपण भातासोबत किंवा पोळीसोबत दोन्हीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. तर मी आता गॅस बंद करते. या भाजीला लसणाची फोडणी वरून खूप छान लागते, तर त्यासाठी आपण आधी लसणाची फोडणी करून घेऊया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलंय. आपलं तेल चांगलं तापलंय. यामध्ये मोहरी आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि गॅस बंद करायचा. ही जी आपण फोडणी करून घेतली ती आपण आपल्या भाजीवरती घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची भाजी. ही आपली करडईची पातळ भाजी तयार आहे. अतिशय साधी, सोपी, चविष्ट आणि पौष्टिक अशी करडईची भाजी तयार आहे. मित्रांनो, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.